नमस्कार, महाराष्ट्र देशा या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल शिवाजी। या बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या महत्त्वाच्या राजकीय बातमीनं। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलेला आहे। कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला आणि आता कोकाटेंचा राजीनामा हा मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलेला आहे। कोकाटेंची आमदारकी देखील आता जाणार असल्याची शक्यता आहे। कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याची शक्यता आहे, कारण नाशिकचे पोलीस मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। त्यामुळे कोकाटेंचा राजीनामा आता स्वीकारण्यात आलेला आहे आणि अजित पवारांनी हा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला आहे। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांची आमदारकीही जाणार असल्याचं दिसतंय। यावेळी एक सगळ्यात महत्त्वाची राजकीय अपडेट आपण बघतोय, राजकीय घडामोड आपण बघतोय। महाराष्ट्रामध्ये क्रीडा मंत्री असणारे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा हा अजित पवारांनी स्वीकारलेला आहे आणि आता माणिकराव कोकाटे यांना अटक होण्याची शक्यता आहे, कारण नाशिक पोलीस हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। यावेळी एक सगळ्यात महत्त्वाची राजकीय घडामोड आपण बघतोय। या क्षणाची सगळ्यात मोठी राजकीय बातमी, माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी त्यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे आणि हा राजीनामा आता मुख्यमंत्र्यांकडे पुढील कारवाईसाठी पाठवून देण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। यावेळी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची राजकीय घडामोड, माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याची शक्यता आहे। लीलावती रुग्णालयामध्ये उच्च रक्तदाबामुळे उपचार घेत आहेत माणिकराव कोकाटे आणि त्यांना आता कुठल्याही क्षणी अटक होणार असल्याची शक्यता आहे। अजित पवारांनी त्यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे। अजित पवारांनी ट्विट देखील केलेला आहे। आपल्या ट्विटमध्ये अजित पवार नेमकं काय म्हणतायत ते आपण पाहूयात। मंत्री कोकाटेंनी माझ्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे। संविधानिक प्रक्रियेनुसार कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय। राज्यात कायदा सुव्यवस्थेचं पालन होईल याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत। लोकशाही मूल्य जपली जातील, जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही असं अजित पवारांनी ट्विट केलेलं आहे।